ಹಾಗೆ ಅವ್ನು ಸಾಯಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದೆ ಯಾವ ಒಬ್ಬರಿಗೆ ಯಾವ ಒಂದ್ರಿಗೆ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅವರು ಅದನ್ನ ಇರಲಿ ನೀನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಅಣ್ಣ यहाँ पे चाय अच्छी तो मिलती है और सुबह आपको जितने बजे चाहे उतने बजे चाय मिल जाती है। यहाँ के होटल 24/7 ओपन रहते हैं, तो आपको चाय सभी जगह पे मिलेगी। और हिंदीत बोलला इथं आल्यापासून हिंदीच आहे, दुसरं काय ऑप्शन। ಯಾರಿಗೊಬ್ರು ರಿಸ್ಸಲ್ಲಿ ಯಾರಿಗೊಬ್ರು ಯಾವ ಸಿಗ್ಬೋದಲ್ಲ, ನಾವು ಬರೋ ಗಾಡಿ ಕಳಿಸ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ ಬಿಡ್ತೀವಿ. ಆಚೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಆಚೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ರೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸರ್, ಇದು ಬಂದಾಯ್ತಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸರ್, ಹಾಗೆ ಚಂದ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳಿಸಿ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ ಬಿಡ್ತೀವಿ. ಯಾರಾಗಲಿ ಒಬ್ಬರಾಗಲಿ ಆಗಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ನಾನು ಹೇಳೋ ಬೇಜಾರಾಯ್ತು. ಹೋದ್ರೆ ಹೋಗಲಿ ನಿಮಗೇನೋ बगल के ऑपोजिट ही है, तब में तो जाना पड़ेगा। अच्छा थोड़ा सा उधर जाना पड़ेगा। चाय पियेंगे? चाय भी नहीं, अभी भी आपने पिए। अब पूरा सा है। बाइक में आ गए? हाँ बाइक से महाराष्ट्र आना जाना तो बहुत काफी ना। सुप्रभात, रामराम मंडळी. आज आपण आलेलो आहोत जोग वॉटरफॉलला, जो वर्ल्डमधला एक फेमस वॉटरफॉल आहे आणि इंडियामधला सेकंड लार्जेस्ट वॉटरफॉल आहे असं सांगितलं जातं की सेकंड लार्जेस्ट वॉटरफॉल आहे. आपल्याला सध्या आवाज पण येतोय त्याचा, जो वॉटरफॉल आहे त्याचा. आणि आम्ही रात्री इथंच, आत्ता सकाळचे जवळपास 7:30 वाजलेत. आम्ही रात्री इथं राहायला होतो आणि आम्ही असा प्लॅन ठरवला की म्हणजे संध्याकाळी इथे राहून सकाळी लवकरात लवकर वॉटरफॉल करून आपल्याला पुढं मुरुडेश्वरला जायचं आहे. आपण आता चाललो आहोत तो इथला जो वॉटरफॉलचा सगळ्यात बेस्ट व्ह्यू जो येतो ना त्या स्पॉटला. सकाळचा टाईम असल्यामुळे गर्दी तरी काहीच नाही आहे. आणि आत्ता जस्ट आम्ही चहा वगैरे घेऊन, आता वातावरण बघितलं ना तर पूर्ण धुकं आलेलं आहे इथं बऱ्यापैकी, आता यायला लागलं. आणि चहा वगैरे पिऊन आम्ही आता वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे ना तो पाहायला चाललो. असं वातावरण बघून तर वाटत नाही आहे की बाबा आपल्याला जो वॉटरफॉलचा व्ह्यू आहे ना तो दिसेल, कारण की पूर्ण चारी बाजून आपल्याला धुकं दिसतंय. सकाळचा वेळ आहे त्यामुळे धुकं दिसतंय आणि व्ह्यू तर बघूया काय होतं ते गेल्यावर ॲक्च्युली कळेल की आपल्याला व्ह्यू दिसतोय का नाही. आत्तापर्यंत जेवढं आम्ही फिरलो ना तर ह्याच्यात सगळ्यात कमी रेट इथे भेटला, कारण की इथं नॉर्मली जरी पीक सीझन असेल ना, म्हणजे खूप जास्त पब्लिक जरी असेल ना तर 1,500 रुपये मॅक्झिमम रेट इथे होतात. आणि नॉर्मली तुम्हाला जर तुम्ही नॉर्मल आलात तर 500 ते 600 रुपये तुम्हाला 2 बेड पर्सनची एक रूम भेटून जाते. बघा आता आवाज येते हो का, क्या दिखेगा अभी, सारा धुकं आहे. गण लगा दिखम थोडं पण दिसत नाही, थोडं पण सगळं धुकं दिसतंय. आता काय दिसणार, लय मोठा आहे वाटतं रे. हा सगळा इकडं ह्या साईड पासून ते बार इथपर्यंत आवाज येतोय, तो मोठा आहे एकदम.
हा जो वॉटरफॉल आहे ना हे जे म्हणजे 4 वॉटरफॉल आहेत तिथे एक वन टाईम आणि ह्याला असे 4 नाव आहेत म्हणजे 4 ह्याच्यावर आहेत. आणि हा जो वॉटरफॉल आहे ना तो शर्वरी नदीवर आहे आणि त्याचे 4 जे आहेत ना तो राजा, राणी, गर्जना आणि रॉकेट असे 4 फॉलचे 4 नाव आहेत. आपल्याला इथून छोटासा दिसतोय आता वॉटरफॉल तो बघूया. तिथं लहान मुलांचा खेळण्यासाठी आहे. आम्हाला जो बघायला आलो तोच नाही आहे. इथं बी लॉक लावलं, इथंही बंद केला. खाली जायला इंटरेस्ट नाही आहे. आता ही साईड थोडीशी ओपन झाली आणि वॉटरफॉल ओपन व्हायला लागलेला आहे. अरे झाला ओपन. थोडासा झालाय, जास्त नाही आहे पण झालाय. ओ माय गॉड, झाला ओपन झाला. इतना आनंद मुझे हो रहा है अभी, बस पूछो मत. गुड झालाय सगळा. तरी सगळं नाही झाला. परत आपल्याला जो वॉटरफॉल आहे तो गेलेला आहे. आता धुकं आलेलं आहे, पूर्ण दिसत नाही. थोड्या वेळापूर्वी आता जस्ट आपल्याला दिसला होता, तुम्ही तो बघितला असेल व्हिडिओमध्ये. नशीब बोलत तर त्यामुळे थोडाफार तरी दिसला. बघू आणि थोडा वेळ थांबूया, बघूया दिसतंय का. बघा ना आता जस्ट 5 ते 10 सेकंदापूर्वी सगळं ओपन होतं हा एरिया. आत्ता 10 सेकंदात तो पूर्ण ब्लँक झालेला आहे, पूर्ण धोका आलेला आहे. काहीतरी दिसतंय का. आपल्या पाठीमागे जो आहे ना तो आहे जोग वॉटरफॉल आणि हा कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील सिद्धपुरा या तालुक्यात येतो. हा वॉटरफॉल, हा धबधबा जो आहे ना तो 830 फूट उंच आहे. सगळ्यात उंच धबधब्यापैकी ह्याच्या अगोदर पहिला जो येतो तो मेघालयातील नेहकालिकाई हा जो धबधबा आहे त्याची उंची जवळपास आपल्याला 1099 फूट उंच पाहायला मिळतो. दुसरा आहे आपला जो दूधसागर जो आपल्याला सगळ्याला प्रचलित आहे इंडियामध्ये, त्याची उंची आहे 1020 फूट. आणि हा आहे तिसरा जो वॉटरफॉल, ह्याची उंची आहे 830 फूट. आणि वातावरण परत क्लिअर होतं आहे आणि वॉटरफॉल सुरू झालेला आहे. दिसायला थोडासा दिसतोय आता वाटतं. आपल्याला दिसायला लागला पूर्ण आता वॉटरफॉल. सब्र कपल मेटा होत आहे. तरी थोडंसं थांबले असते ते 2 कपल आलतात, त्यांना इथं धोकं बघितलं आणि ते निघून गेले. त्यांना जो आपण व्ह्यू बघितला तो दिसला नाही ॲक्च्युली त्यांना, त्यामुळे ते वापस गेले. आणि आम्ही थोडं थांबलो पण आम्हाला तो व्ह्यू बघायला भेटला. तो ज्यासाठी आम्ही जवळपास 300 किलोमीटर जो प्रवास करून आलो ना त्याचं सार्थक कुठेतरी थोडंफार झालेलं आहे. सगळं नाही पण थोडंफार तरी झालेलं आहे, याचं समाधान मात्र नक्कीच आहे. आणखीन थोड्या वेळ थांबूया, आपण बघूया की आपल्याला आणखीन व्ह्यू दिसतोय का नाही ते. आणि ह्याची खरंच कीर्ती खूप जास्त आहे. आणि तसं पाहायला गेला ना जो बघण्याचा जो व्ह्यू आहे ना आपला, जो बघण्याचा पॉईंट आहे ना तो खूप चांगला आहे. इथला वातावरण पण खूप चांगलं आहे. जवळपास आम्ही 2 दिवस हंपीमध्ये फिरत होतो, मात्र तिथे असं उन्हाळा चालू आहे काही की असं वाटत होतं. आज जर पुण्याला वगैरे फोन केला ना तर तिकडे पाऊस आहे आणि इथं मात्र खूप कडक असं ऊन आहे. उन्हाची म्हणजे खूप लई झालं होतं. आणि तिथून थोडंसं पार खालीच आलो आम्ही, 150 किलोमीटर अलीकडे आलो ह्या वॉटरफॉलकडे. तर आम्हाला जवळपास पावसाला सुरुवात झाली. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किती असा भाग वेगवेगळा आहे की उन्हाळ्यातच आपलं पावसाळ्यातच आपल्याला काही ठिकाणी उन्हाळासुद्धा पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी पाऊस आहे, पुन्हा धुकं आहे. हा तर आम्हाला जवळपास आज 3रा-4था दिवस आहे, 4था-5वा दिवस आहे. पण 5 दिवसात आम्हाला आज पहिल्यांदा धुकं पाहायला भेटलं आहे. इकडं कर्नाटक ज्यावेळेस ट्रिप सुरू झाली, रविवारी सुरू झाली, त्यानंतर आज आहे शुक्रवार, आय थिंक शुक्रवार आहे. तर आज आम्हाला पहिल्यांदा धुकं पाहायला भेटलं. आणि पाऊस हा फक्त कालच पाहायला मिळाला, जो गुरुवारी, तोही दुपारच्या नंतर. जोपर्यंत आम्ही 150 किलोमीटर अलीकडे प्रवास करत आलो त्यानंतर पाऊस पाहायला मिळाला.
तर म्हणजे एक इंडियनमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि हम्पीमध्ये मोस्टली फॉरेनरच आपल्याला जास्त पर्यटक जे आहेत ना ते फॉरेनर आहेत, तिथे पाहण्यासाठी येतात, तिथला जो अभ्यास आहे तो करण्यासाठी येतात. आणि आपल्याला भारताच्या इतक्या जवळ असून आपण खूपच कमी ह्या भागात येतो, कारण की आपण प्रवासच खूप कमी करतो. आणि आपले फिरतात लोक, असं काही नाही, पण तरी आपले लोक खूप कमी पाहायला. सूर्य बाप्पा या धोक्याला तुम्ही काहीतरी सांगा. करे शेपूट बघा. बिचाराला काय कर्नाटकी कळणार आणि काय मराठी कळणार, हिंदी नाही, इंग्लिश नाही, मराठी नाही, कर्नाटकी नाही. ह्यांच्याकडे एकच लँग्वेज, भाऊ भाऊ. आला बघा प्रेमाने आता, बस हातच नुसतं हे केलंय तर आला आपल्याकडे आता. हा तो आला बघा. तर मित्र, आपण आता परत आता 3दा आपण पाहिलं जवळपास वॉटरफॉल, आणि आता आपल्याला आणि परत दुकान आलेलं आहे. तर आपण आता फायनली रिटर्न जायचा फैसला घेतलेला आहे. तर आपण चाललेलो आहोत वापस जो वॉटरफॉल पाहून. आणि मस्त खरंच मस्त वातावरण आहे. तुम्ही जर मॉर्निंगला आला तिथे तर व्ह्यू वगैरे चांगला भेटतो. फक्त वॉटरफॉल वगैरे जरा बघायला कमी म्हणजे भेटत नाही लवकर, थोडासा वेळ द्यावा लागतो त्यासाठी. पण वातावरण मस्त भेटतं इथे पाहण्यासाठी. परिसर बघितला ना तुम्ही तरी एक नंबर आहे. हे बघा कसं. आणि मस्तपैकी परत एकदा चहा पिऊन जाऊया असं मला वाटते. अशा वातावरणात चहाच पाहिजे ॲक्च्युली. मित्र, हे जे समोरच आपल्याला जो वॉटरफॉल आहे, इकडे एक मयूर हॉटेल आहे म्हणून, गव्हर्नमेंटचंच आहे. आणि हा ब्रिटिश बंगलो म्हणून एक आहे, हे पण गव्हर्नमेंटचंच आहे. तुम्ही इथे वॉटरफॉलला यायच्या अगोदर तुम्ही हे गव्हर्नमेंटचं हे बुक करू शकता. जॉग ब्रिटिश बंगलो व्ह्यू पॉईंट बुकिंग असं टाकल्यानंतर तुम्हाला याची लिंक भेटते आणि तिथं तुम्ही बुकिंग करू शकता. हा कमी प्राईजमध्ये तुम्हाला एक चांगला बंगलो, चांगला आपल्या राहण्याची सोय मिळू शकते. इथं तुम्हाला खाण्यासाठी पण सोय आहे, म्हणजे जे जेवणासाठी आहे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आकारले जातात, पण खायला पण भेटतं. आणि चांगले एरिया आहे इथं म्हणजे. तर तुम्ही इथं बुक करून इथे राहायला सुद्धा येऊ शकता. हे आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं. आम्ही ऑलरेडी समोरच्या गावामध्येच तिथे बुक केलं होतं. इथून जवळपास 5 किलोमीटर आहे, तिथे बुक केला होता आणि तिथेच राहिलो होतं आपण. तिथे जो रेट आहे ना तो आम्हाला जवळपास 600 रुपये रेट पडला होता. आणि इथं तुम्हाला हा जो वॉटरफॉल आहे ना तो बघण्यासाठी इथं तरी काही चार्जेस पडत नाहीत. ह्याच्या खाली, ह्या पॉईंटपासून ह्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला जवळपास 20 रुपये पर पर्सन, आणि बाईकसाठी परत पार्किंग चार्जेस वेगळे आहेत. आणि हा पॉईंट आहे इथला, हा जो बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे जग वॉटरफॉलचा. आणि जो तुम्हाला राहण्यासाठी जो बंगलो आहे ना तो बघा, बंगलो तुम्हाला एक जवळपास 600-700 रुपयात हा बंगलो भेटून जाईल जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर. इथं ऑफलाईन बुकिंग पण आहे, पण ऑफलाईन बुकिंग ही संध्याकाळीच घेतात आणि त्याचे चार्जेस हे रेग्युलरपेक्षा खूप जास्त असतात, जवळपास 1000-1200 रुपये त्यांना जे सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्याचं ऑफिस पण आपल्याला इथं थोड्याच अंतरावर खालच्या साईडला भेटतं जे बुकिंग केलं जातं ते. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही बुकिंग करू शकता. तर माझं रिकमेंडेशन राहील की जे गव्हर्नमेंटचा जो बंगलो आहे ना त्यात तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून आलात तर एकदम बेस्ट राहील. इथं ऑथॉरिटीज डिपार्टमेंट आहे ॲक्च्युली. आणि इथला जो आपण जो मग तिकडलं त्या साईडनं पॉईंट बघितला ना तर इथल्या साईडनं पण आहे. इथं चार्जेस आहेत बससाठी 150 रुपये, मिनी बससाठी 100, 4 व्हीलरसाठी 50,
ॲड्रिकचा 30, टू व्हीलर 20 आणि टुरिस्ट 10 आणि अजून काय फॉरेनरसाठी 50 रुपये. तर आपल्या टू व्हीलरसाठी 20 रुपये पार्किंग आणि एंट्री फी 10 रुपये आपल्या माणसासाठी आणि बाकी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे जे चार्जेस आहेत. दो पर्सन एक बाईक. चालेल. ए कॅश आहे का? ऑनलाईन नाही आहे, कॅश नाही आहे. तू आपलं ऑनलाईन नाही म्हणत आहे, मग कुठे आहे आपल्याकडे? कॅशच नाही. ऑनलाइन नहीं देखने के लिए क्या है अंदर? पाल्स है. उधर से जो दिखता है वही है ना. हाँ वही. हेलो, एटीएम है क्या इधर? 2 किलोमीटर है. पण वॉलेट आणलीस का? बघ आता कॅश मी पण नाही आणले काही. छान आहे तुझं. जाऊया आपण आता. 5 मिनट. त्यांना विचार त्यांच्याकडे 100 रुपये कॅश आहे का, त्यांना देऊ पैसे ऑनलाइन. फोन पे कर सकते हैं क्या? नहीं. नहीं नहीं ऐसा म्हणजे आपको पर्सनल. नहीं कर सकते. अच्छा. 2 मिनट प्राइवेट रहे तो हाँ मेरे को कर दो. नहीं कर सकते. अच्छा. क्या भाई? मेरे को अच्छा. सजा जाएगा. हो दे. ठीक है जाने दे. टिकट थोड़े. टिकट. चलो फिर अभी मित्र तुम्ही ते येणार असाल ना तर इथं ऑलरेडी कॅशेस घेऊन यावं, कारण की तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंट घेतलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे इथं मी जर फिरतो ना तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॅशेस द्यावं लागते. ऑनलाईन पेमेंट हे स्वीकारलं जात नाही. तर जाऊ द्या, आमच्याकडे पैसे नसल्यामुळे कॅश नसल्यामुळे आम्ही आता वापस जातोय. आता दिसला. अरे बाप, आता पूर्ण क्लिअर दिसतोय. जो वॉटरफॉलचा जो मेन पॉईंट आहे ना, जो उगम आहे ना, तो इथूनच होता शरावतीमध्ये. आणि आपण आता तिथंच आहोत. अजून त्या साईडनं पण आहे. पहिली इकडे खाली जाता येत होतं, पण आत्ता ते बंद केलं कारण ते काही उन्हाळ्यामुळे म्हणजे इथं जे मृत्यूचं प्रमाण आहे ना, जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ना, ते खूप वाढल्यामुळे इथलं बंद केलं. आणि आपल्याला गव्हर्नमेंटचं जे आहे ना त्याचं चौकात ते आता जे आपण तिथून आलो ना तर तिथं आपल्याला तिकडे आहे त्याला फीस आकारली जाते हा वॉटरफॉल्स पाहण्यासाठी. त्या पॉईंटला आपल्याला फ्री आहे. आणि हे ह्या प्लेस नाही की ॲक्च्युली बघण्यासाठी, पण इथं आम्ही आलो आहे असंच पाहायला. आपल्याला ना हो का तिथं तो स्पॉट दिसतो ना, इथपर्यंत जायला पायऱ्यात वरून जे गव्हर्नमेंटनं पायऱ्या आणलेल्यात खाली तिथपर्यंत पायऱ्यात. पण आता असं म्हणतात की म्हणजे गव्हर्नमेंट तिथवर जाऊन देत नाही आहे खालच्यापर्यंत. पहिलं पार वॉटरफॉलच्या खाली जाता येत होतं, पण आता पायऱ्या वगैरे आहेत आपण त्या अलाउड करत नाही. गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट ते अलाउड करत नाही. आणि खूप असं म्हणजे भयावह असं जंगल आहे. व्ह्यू दिसलेला आहे मस्तपैकी. जे वातावरण क्लिअर झाल्यानंतर जो व्ह्यू दिसला ना तो दिसलेला आहे बेस्ट व्ह्यू. आणि आमच्या चप्पलनं कांड केलेला आहे आमचा. तर कसं हातातच घेऊन जावं लागेल, हातात घेऊन जायचं. आणि पाय तर हे लोटांबर कसं काय झालं काय माहिती. मस्त व्ह्यू दिसलाय. 10 वाजता चेकआउट करायचं आहे मला. अजून अंघोळ्या वगैरे तरी केलेलं नाही तर. आणि बेस्ट व्ह्यू दिसलेला आहे विथ 0 कॉस्ट.
गव्हर्नमेंटला 10 रुपये द्यायची गरज नाही पडली. गव्हर्नमेंटचं पण एवढं काही म्हणजे खाली जाऊन देत नाही, त्यामुळे तेवढे पैसे देणं वर्थीत वाटत नाही आहे. ॲक्च्युअली आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही गेलो नाही, कारण तिथं फक्त कॅशच लागते. आणि जर तुम्ही एवढे एक नोट करा की तिथं जायच्या अगोदर कॅश घेऊन जावं, जेणेकरून तुम्हाला जो पॉईंट जो व्ह्यू आहे ना तिथला तर तो पाहता येईल. आणि स्वतःची गाडी घेऊन आला तर एकदम बेस्ट आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे जे पॉईंट आहेत ना ते फिरायला सोपं जाईल. इथं म्हणजे रिक्षा वगैरे मिळतो, पण तुम्हाला त्या गावातून डायरेक्ट मिळतो. आतमधून तुम्हाला प्रत्येक स्पॉटला थांबवण्यासाठी तरी भेटत नाही आहे.